पक्यामीने म्हणली होती तुझ्या बायकोला जर काही राहिलं नाही तर माहिती आहे माझ्यासारखी बदमाश बायको भेटणार नाही. तुझ्या तोंडून तर काही शब्द निघून नाही राहिले. सुनबाईला बोलावते. कल्पना कल्पना सुनबाई कोठी गेली मेली गे आतली काय आते भाई आवाज दिलं मला. लाडाची आली कशी हो ग सुनबाई मोकळ्यानं सांग. पोक्या म्हणत की तुला गॅसची बिमारी झाली म्हणून. आतेबाई सत्य आहे. सत्य आहे म्हणजे आमची इच्छा पूर्ण नाही झाली आतेबाई. माझे तुला काही म्हणले होते 10 वर्ष झाले माझ्या महालवाडीला एकही वर्षाचा दिवा नाही. 10 वर्ष तुला आपल्या घरी पोसून राहिली. एखादी तुझ्या जागी एखादी दुसरा लग्न करून दिला तर बाप पोराचा आतापर्यंत मला नातू झाला असता. अरे तू चाल माझ्या मनाची चपूल झाली नाही. चालती हो चालती हो आतेबाई. तुमच्याशिवाय कोण आहे हो माझा. आगे मला म्हणाले होते आता तरी मला नातू भेटेल. या नशिबी हे का भेटली तरी चांगली म्हणाली होती तुला. आतेबाई अहो मला मूल पाहिजे होतं. माझी गलती आहे का. कुत्री तुझ्या पोटी एकही नाही बरं. आणि तू आहे माझ्या वंशाचं काढावा नाता सहन मी नाही करणार. माझे बाई बाई झाला. बोला पडला म्हणजे दुसरा फुटला असता. आतेबाई मला मारून टाका. मला चालायची पण मला खरा बाहेर नको काढा. अहो तुमच्याशिवाय कोण आहे माझं. अरे मी तिला मारून राहिली. तू तिच्यावर जाऊ जाऊ मारायचं तिले माझ्या योजना करतास. तू पिच्या म्हणजे त्याचं का करू. काऊन मी मारता तुला चांगलं वाटे नाही. तू मारते आणि पिच्या ते मी गेलो म्हणजे माराले. मग काय येते पिच्या पिच्या म्हणजे मला जोर नसला तर कसं मारायचा. कसं मारायचा. नाही मारा बाकी बोला ना. निघ माझ्यामधून. तू बाई तुमच्याशिवाय कोण आहे हो माझं. फलकांडा रुपयानं माझी साली माझ्या घरामध्ये परमेश्वरा कोणाच्या पायाला गुरु. ज्या लोकांना आपलं समजलं त्या लोकांनी मला कचऱ्यासारखी घराबाहेर फेकून टाकलं. काय करू मी. मला मुलं भाडे होत नाही. तुम्ही सांगा याच्यात माझा दोष आहे का. कुठे आपलं डोकं आपू. कोणाला आपलं दुःख सांगू मी. कोणाला दुःख सांगू मी.
जीव देण्याशिवाय कोणता दुसरा मार्ग नाही रे. बना के क्यों बिगाड़ा रे नसीबा, ऊपर वाले घरच्यांनी मला लबाडी असल्यासारखं सोडून दिलं. मला आई नवटी कोणाच्या दारात जाऊ. आता आता फक्त एकच मार्ग आहे आणि फक्त फक्त आणि फक्त आत्महत्येचा. एखादी विहीर पाहते आणि त्या विहिरीला जीवच देऊन देते. पाण्यात डुबते माझी नाव रे, पाण्यात डुबते माझी नाव, पाण्यात डुबते माझी नाव रे, पाण्यात डुबते माझी नाव. देवा संकट काळी आज धाव रे, देवा संकट काळी आज धाव रे, पाण्यात डुबते माझी नाव, पाण्यात डुबते माझी नाव. संकट काळी आता धाव रे, देवा संकट काळी आता धाव रे, पाण्यात डुबते माझी नाव, पाण्यात डुबते माझी चला भाऊ, शेताकडे आलो होतो. चण्याला पाणी देऊन झालं आणि 6 वाजत आहेत. थंडीचे दिवस आहेत. घराकडे गेलं पाहिजे. पराठीमध्ये पाईप वागून दिलं. रात्री आपल्याकडे रखवाला आहे आणि रात्री लाईन जरी आली तरी ऑटोमॅटिकली तो चालू होईल. पाणी चाललं जाईल तिकडे, काही हरकत नाही. चला आपल्या घराकडे गेलं पाहिजे, परंतु काही बोलत चालत गेलं पाहिजे, कारण अंधार पडत आला. डुकराची संख्या जिकडे तिकडे वाढलेली आहे आणि म्हणून बोलत चालत गेलं तर त्यांना असं वाटेल की कोणीतरी येत आहे बा म्हणून, आणि म्हणून आपल्याकडे येणार प्राणी आपल्याकडे येणार नाही. गातो आवडीने गोड तुझे नाम, गातो आवडीने अरे गोड तुझे नाम, तुझी माझा राम, तुझी घनश्यामा, गातो आवडीने गोड तुझे नाम, तुझी माझा राम, तुझी घनश्यामा, गातो आवडीने गोड तुझे नाम.
भूत होय का दैतीन होय का चोरी करणारे है कोण चोर है नाही सन्माने आमचे मोठे बंधू सुरेश दादा धदाटे खापा पाटण यांच्याकडं 50 रुपयाचं भेट मिळालेलं आहे पाठी आभारी आहे नाही पोरी भरी सारखी दिसते कोणाची तरी सून असली पाहिजे कोणतरी आहे पण हे भूत वगैरे नसून कोणी चोर चिट्टा नसून आपण जवळ गेलं पाहिजे हिंमत केली पाहिजे जे होईल ते पाहिलं जाईल विचारपूस केली पाहिजे हॅलो 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 ताई अरे कोण आहात तुम्ही हॅलो बापा रडून राहिली बिचारी कोणतं संकट आलं आणि असून नसून आपल्याच गावची मुलगी आहे कोणाची तरी सून आहे इकडे माझ्याकडे काऊन रडत का तुम्ही आणि हे इतकी वेळ एकटी तुम्ही एकटी बसून काय करता काय सांगू दादा मला मुलं बाळ होत नाही म्हणून माझ्या नवऱ्याने आणि मला माझ्या सासूने मला घराबाहेर काढलं माझं माहेरचं कुणी नाही काय करणार म्हणजे तू त्या उघडी बाईची सून आहे ना हो मी उघडी बाईची सून मला दादा म्हटली तू माझी बहीण झालीस ताई चिंता नको करू आणि म्हणजे तुला मूल बाळ होत नाही आणि म्हणून तुला घराच्या बाहेर काढलं पण दादा तुम्ही सांगा मला मुलं बाळ होत नाही याच्यात माझा दोष आहे का हो बिलकुल तुझा दोष काही नाही तुझा दोष काही नाही आणि तुला घराच्या बाहेर काढलं तुला मारहाण केली खूप मारलं दादा खूप मारलं चिंता नको करू ताई मी तुझा भाऊ आहे समजलं माझ्यावर तुझा विश्वास आहे ना तू माझ्यासोबत चाल नाही दादा तो घरात जर पूर्ण आलं तर ते लोक माझा जीव घेऊन घेणार अरे बापरे खूपच हिमतीला धाकी भरलेली दिसते ताई तू चिंता नको करू तू माझ्यासोबत चाल तुझ्या जर केसाला धक्का लागला तर मी आहे ना मी कशासाठी आहे ठीक आहे दादा तुम्ही म्हणता तरी येते मी बिलकुल माझ्यासोबत चाल रडू नको हिमतीने सगळं काय होईल का हिम्मत ठेव समजलं की नाही दुनिया में कितना गम है मेरा गम कितना गम है दुनिया में कितना गम है मेरा गम कितना गम है सन्माननीय मनोहरजी रुखारकर भारती यांच्याकडनं आमच्या पार्टीला 101 रुपयाचं पारितोषिक मिळालेल्या विषय धाड्यावर पाठ्यावर आहे ताई तू हिम्मत ठेव हिम्मत हारू नको समजलं की नाही हा मी आहे तुझ्या पाठीशी हो दादा आता तुमचं सासर आहे मला हा मी आवाज मारतो त्यांना ठीक आहे तुझ्या सासूला आवाज मारतो किंवा तुझ्या पतीला आवाज मारतो हॅलो अरे कोण आहे घरी कोण आहे बा मला ओळखला नाही मग गावातल्या माणसाला ओळखस तू अच्छा म्हणजे तुम्ही त्या एका शेलावर तिकडे राहायचं का हो गावाच्या बाहेर म्हणजे स्मशान घाटामध्ये जिथे मूर्ती आहेत हो हो स्मशान घाट महाविद्यालय हो का? हो तिथे राहायचो ना आम्ही सकाळी मरतो आणि संध्याकाळी जिवंत होतो तुमच्या खाण्यात माती पडून तुमच्या मैत्रीण कुत्री हा ग म्हणजे तिकडे भूतो आहे का? हो आम्ही भूतो हो बापरे पायता बरोबर कसं वाटते हा आज माय फुल मदर आहे काय हरकत नाही कोण आहे का तू मला ओळखले
ऐसा होते भाऊ. कोणच का तू काय आलास माझ्या घरी? कोणतं काम आहे? कायले आलास तुमच्या घरी? काहून येऊ नाही शकत? काय हा? कोण आहेस तू? मी ओळखी नाही पाडकी नाही. मी याच गावचा हो. तर का करू चाटो? तिच्या पितर असं होते भाऊ मोठ्या लोकांचं. काय पैसा आहे याच्याकडे. आम्ही गरीब माणसं, हातावर आणणे पानावर खाणे. हा. मी काय म्हणतो, मॅडमजी, मी तुम्हाला काही आगळे वेगळे बोलायला आलो नाही आणि तुमच्या घरी काही जेवण करायला आले नाही. काय झाला? भीक मागायला आलो नाही. चिलम तोंडा खायला आलास? चांगली बोल मुचुक तोंडे. मला मोचूक तोड्यामध्ये काय बाप? त्या बहीण माणसाची बाईची जात आहे म्हणून विचार करून राहिलो. दोन माझ्या घरी माझ्या दत्ताना चांगला धुळा करून जातो पुढच्या चांगला. वा रे वा. काय रीत आहे भगवंता परमेश्वरा? ही काय पद्धत आहे? अरे मॅडमजी, काही बोलण्यामध्ये काही सुधरा ना. अशी बोलण्याची तुम्ही माझ्या अंगावर वर वर चढून येता. मी काय म्हटलं तुम्हाला? काय शिवाय शाप दिली? तो उलटा सीधा काय बोलून राहिलास? बापा, कोणतं उलट सीधा बोलून राहिलो जी? अजी होजी म्हणून राहिलो. सांगते ते वारल्या बाई, कोणत्याही गोष्टीला समजलं की नाही मर्यादा असते. तू जात बायची आहेस म्हणून विचार करून राहिलो. का केला असं का? का केलं असत म्हणजे हात टाकलो असतो, तोंडात फलकवलं असतो. तुझ्यासारखे फलकवलेवाले बोलत पाहिले. या तोंडा खेरी मधली एक नंबरची बदमाश बायको आहे मी. अरे हो ना, तुझ्या नादी नको लागू. तुझ्यापेक्षा बदमाश आहेत. हा, शेराला 1.25 शेर भेटला म्हणजे मग त्याची नशा उतरून जाते. समजलं की नाही? मी काय म्हणतो? काय झालं बाई सांग? काय नाही आलं सांगतो. जास्त जोरात नको चिल्लाव. मला चिल्लावताय ते. समजलं की नाही? हे कोण आहे? हे कोण आहे? अरे हे बेलडोरी काय झाली माझ्या घरी? यानं आणली. यानं आणली. नाही का तुले चांगलं तिने हकल म्हणून घराबाहेर कसं पाहिजे? हकलो हिरीमध्ये धकवलो पण ते निघली. कोण आहे हे? कोण आहे दैतीन? माझ्या घरी कोणाला? हे भात भिकारी? हे भाग भिकारी नाही. मग इले नाही ओळखत तुम्ही? नाही मी ओळखत. लावू पोलीस स्टेशनला फोन. पोलीस स्टेशनला त्याच्या बुकावर नाव नको जाऊ देऊ आपली, नाही तर थोकाने त्याच्या तो दंडू राहते एवढा. तो दंडू का करते रे? दंडू का करते? बाकी त्या साहेबाला विचार का करते? साहेब, हा, तुम्ही मानवाईक माणूस दिसून राहिले. मानवाईक नाही. आम्ही असं काय लोकन तीन टप्पर खाली बटल कोटी भेटल शिशी फुटल. आपली ओळखी सांगा ना. ओळखी मला ओळखले. मी सरपंच या गावचा. सरपंच होय. त्याने सरपंचाला तू देऊन दे का ना? का देऊ? खुर्ची बसली. खुर्ची नाही सरपंच साहेब. हा हा हा, साहेब नको म्हणा. नमस्कार. कसे काय पाय वाकडे झाले तुमचे? पाय वाकडे झाले. पाय वाकडे आता जागेवर आले पाहिजे. असा शेराले 1.25 शेर भेटला. काय झालं जी? काय झालं जी? मी काय म्हणतो, हे तुमची सून आहे ना? आहे. ये बा इकडे. ऐका नाही तुमची सून. बाई, आता बोलले तर बोलले, याच्यानंतर बोलायचं नाही. काय बोले? तिचा गुन्हा काय म्हणते सांगा? गुन्हा 10 वर्ष झाली लग्न घरी नांदून राहिली. 10 वर्ष झाले म्हणली माझ्या घरी एकंदरी पडणं हालन. पण हे वाजते हे सोडले. तुझी कोण लागते का? बायको लागते? चांगली बोल. कौन संभालू? समझ लगा, हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं और जैसा मिला मरीज वैसा इंजेक्शन भी लगा सकते. इंजेक्शन तो कोण लागते नाही. ते माझी बहीण लागते, ते माझी माय लागते. समजलं की नाही? तिचा घोडा 10 वर्ष मुलं बाळ झाले नाही. ठीक आहे, हा लिहू दे मला. 10 वर्ष मुलं बाळ झाली नाही. मग अजून कोणतं कारण आहे? कारण हे घरातले बरोबर काम करत नाही. घरातले काम करत नाही. सारखी मला टोचून बोलते. हे कुत्री, हे दारी, माझी सवतीची सवय झाली. पाहिल्या, चांगली पलटी मारतात ते तुम्हाला.
असं म्हणाले का तिने मुलं बाळ होत नाही आणि आमच्या घरी पोरगा नाही तर कोणतरी पाहिजे आणि मग तिने होत नाही म्हणून आम्ही तिला घराच्या बाहेर काढलं. हो काहून लाज वाटते? हे हे अशी खुळक कोंबडी कोणत्या कामाची? हे खुळक कोंबडी कोणत्या कामाची मला सांगा. हिच्या हातचा आहे का? हातचा म्हणजे हिच्या हातचा आहे का? कसा नाही? मला मी तुम्हाला सांगतो, सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुलेले तुम्ही कधी वाचलं? सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुलेले दाम्पत्य झाले, मुलं बाळ झाले नाही. काशी नावाची महिला होती, काशी नावाची महिला होती, समजलं? कुलकर्त्यांनी त्याच्यावर तिच्यावर अत्याचार केला होता, जीव द्यायला गेली जात होती, परंतु महात्मा ज्योतिबा फुलेने ते गरोदर होती. महात्मा ज्योतिबा फुलेने तिचा हात पकडला, आपल्या घरी नेला आणि त्या सावित्रीबाई फुलेने तिची डिलिव्हरी केली. तिचं नाव ठेवलं यशवंत. संत गाडगे बाबा माहित आहे? कीर्तन संत गाडगे बाबा कीर्तन. पोरगा पाहिजे तुम्हाला, नातू पाहिजे? काही नाही. मला नातू झाला असता, नातीने झाली असती तरी मला गम नाही. हे वाजवतली, हे बंजर जमीन, हे साली. तुम्हाला मुलगाला तर मुलगी पाहिजे, काय का बाप मेल्यावर केसर याल नाही मा. ते एवढी महालमारी यायची जात आहे. कोणाला देऊ? भिकाऱ्याला देऊ. भिकाऱ्याला देऊ म्हणजे आज मला पोरगा जिवंत आहे, उद्या चालणार पोरगा मेला तर माझा वंश चालवणारा कोणीतरी दिवा पाहिजे. दिवा पाहिजे. नातीने राहिली असती, तातल्याच्या घरी गेली असती, नातू घेऊन आली असती, त्याच्या नावावर झाली असती. अरे रे 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 रे, चांगली विचारसरणी आहे. समाजामध्ये लोकांना काय कमी आहे? लोकांना काय कमी आहे? त्या जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी काशी नावाच्या महिलेची डिलिव्हरी आपल्या घरी केली, तिच्या मुलाला दत्तक घेतलं, तिचं त्या मुलाचं नामकरण केलं, त्याचं नाव ठेवलं यशवंत. त्याला चांगलं शिकवलं, तो डॉक्टर बनला. महात्मा फुले, महात्मा फुलेपेक्षा त्या तेवढ्या मोठ्या महापुरुषांनी एवढे चांगले विचार तुम्हाला दिले, त्यांच्या पायी तुमच्या डोक्यावर मानाचा पदर आहे. काय म्हणताय? तो तुमच्यापेक्षा कमजोर होता. संत गाडगे बाबा, स्वतःचा मुलगा मरण पावला, फोन आला, संत गाडगे बाबाला म्हणतात तुमच्या मुलाचा मृत्यू झाले, मरण पावलं, त्याची प्रेत यात्रा आहे, अंतिम यात्रा आहे. तर संत गाडगे बाबा म्हणतात असे जन्माला येतात कोट्यानं कोटीनं, काय लरुडे म्हणे एका लेकरासाठी. महापुरुष आहे आणि तिला मुलं बरं होत नाही म्हणून विचाराची देवाणघेवाण जर योग्य असली तर त्यामधून सन्मार्ग निर्माण होत असते. रामजी काय म्हणता? तुम्हाला मुलगा पाहिजे, अरे कोणाचा मुलगा दत्तक घ्या. समजलं की नाही? मुलं नाही मिळत आणि बिना मुलाशिवाय राहू नाही शकत का? आणि म्हणून काय म्हणतो, अरे जर काय एखादा संकटात असला, अरे जर काय एखादा संकटात असला, सोडून जहान त्याला मानव धर्म कसला, सोडून जहान त्याला मानव धर्म कसला. जर काय एखादा जिगाटे तालुका जिल्हा गडचिरोली राहणार वसा यांच्याकडनं 50 रुपयाची भेट मिळाली. मला सांगा, तुम्हाला जर मुलगी असती आणि तुमची मुलगी जशी या माझ्या माय माऊलीवर वेळ आहे, अशीच परिस्थिती जर तुमच्या मुलीवर असती तर तुमच्या जीवाला कसं वाटलं असतं? नाही नाही, तुमची गोष्ट खरी आहे साहेब, खरी आहे ना? चुकी झाली माझ्या. अरे आजार कुणाला कसा होतो, अरे आज याला झाला उद्या तुम्हाशी होतो, आज याला झाला. काय म्हणतो? रोगाला कुणाला सोडलं नाही बंधून. आणि म्हणून जसं आम्ही स्वतःच्या मुलाबाळाला जोपासतो, त्याला प्रेम करतो, त्याच पद्धतीने पराया व्यक्तीसोबत तुम्ही मिळून राहा, प्रेम करा. अरे आजार कुणाला कसा गुणी होतो, आणि आज येईला झाला उद्या तुम्हाशी होतो. जया दुःख असे तो जाणे वेदना, नमा करा आले जवळ खुणा, आणि सुर संसाराचा कुणा
मॅडमजी इथेच थांबतो आणि तुम्हाला सांगत आहो त्या पोरीच्या माफी मागा. हे बाबा तू पण ये इकडे, समजलं का नाही? त्या पोरीला त्रास द्यायचा नाही, तिला मारझोड करायची नाही. काय करतो पोरीसाठी लाथा मारून राहिले माय बाबाले. पोरं इकडे भाऊ. हा? ठीक आहे जी साहेब, चुकी झाली माझ्याकडून, याच्यानंतर नाही होणार. जे बी गती केल्या का नाही तिच्या मायनं केल्या. हा हा पिंटूजी ठाकरे साहेब खंडाळा आमच्याकडनं 50 रुपयाचं भेट मिळालेला विचार झालं. पार्टी आभारी आहे. हा उलटी लाईनमेंट हाती वेळावाले यांच्याकडून 100 रुपये मिळाले, धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री नारायणजी संसारे साहेब कलगी मंडळ नक्कलकार वळणी यांच्याकडे सुद्धा 50 रुपयाचं भेट मिळाले. पार्टी आभारी आहेत, धन्यवाद. त्याचप्रमाणे चंद्रजी भोये साहेब पटवाळे मुक्काम सिंधी यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं भेट मिळालेले. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे